तर मालाड रेल्वे स्टेशनमध्ये एका प्राध्यापकाची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे। आलोक सिंग असं प्राध्यापकाचं नाव आहे। पोलिसांनी आरोपी ओमकार शिंदेला 12 तासात बेड्या ठोकल्यात। ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपीने प्राध्यापकावर हल्ला केलाय आणि त्यामुळे त्यांच्या पोटातून प्रचंड रक्तस्राव झाला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। हल्ल्यानंतर पळून जाताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। अतिशय धक्कादायक अशी घटना आज मुंबईमध्ये घडली आहे। तर ही घटना नेमकी काय आहे, कशी घडली आहे आपण पाहतोय सविस्तर। मालाड रेल्वे स्टेशनवर किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या करण्यात आली आहे। पोटात चाकू खुपसून आलोक सिंग यांची हत्या झाली आहे। आलोक सिंग हे मुंबईतील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते। आरोपी चाकूने वार करून फरार झाला। तर पोलिसांकडून ओमकार शिंदेला अटक करण्यात आली आहे। आलोक सिंग लोकलने विलेपार्लेहून बोरीवलीकडे जात होते आणि त्याच वेळी ही घटना घडली आहे। तर आलोक सिंग विलेपार्लेतील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये कार्यरत होते। 2024 पासून नरसी मोंजी कॉलेज मध्ये ते गणिताचे प्राध्यापक होते। आलोक सिंग शांत, दयाळू, सभ्य असल्याची सहकारी आणि नातेवाईकांनी माहिती दिली। आलोक सिंग कधीही युक्तिवाद किंवा भांडणात पडत नसत असं देखील सहकारी म्हणतात। आलोक सिंग यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसाठी काम केलंय। आलोक सिंहांचे 2 वर्षांपूर्वीच लग्न झालंय। मुंबईमध्ये पत्नीसोबत ते राहत होते। विलेपार्ले स्टेशनवरून बोरीवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये ते बसले। धक्का लागल्याच्या वादातून आरोपीकडून आलोक सिंहांवर हल्ला करण्यात आला। शाम को 5 बजे विलेपार्ले स्टेशन से निकला, अपना कॉलेज वगैरह कंप्लीट करके। वहाँ पे वो प्रोफेसर थे, गवर्नमेंट जॉब था उनका। और वो जब आ रहे थे मलाड स्टेशन पे तो कुछ भी बहस के वजह से जो भी हुआ उसमें उनको नीचे उतरते समय चाकू मारा गया और वहाँ पे वो ये हो गए। तो हमको शाम को ये घटना पता चली है 7 साढ़े 7 बजे। तब हमको शताब्दी आना पड़ा और शताब्दी के बाद हम यहाँ पे आए हैं बोरीवली और यहाँ पे हम लोग आगे का प्रोसीजर करवा रहे हैं। त्या लोकलच्या जनरल डब्यामध्ये प्रवास करणारे प्रवासी आलोक कुमार सिंग आणि यातील संशयित आरोपी ओमकार शिंदे हे दोघं जनरल डब्यातून प्रवास करत होते। या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरवायचं होतं। त्या उतरण्यातून मागे पुढे होण्यावरून त्या दोघांमध्ये वाद चालू झाला आणि त्या वादातून यातील जे संशयित इसम आहे त्याने यातील मयत इसमाच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार करून त्यामध्ये त्यांचा जीव घेतलेला आहे। त्या संदर्भाने बोरिवली लोहमार्ग पोलीस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास सध्या बोरिवली लोहमार्ग पोलीस स्टेशन करत आहे आणि त्यामध्ये आजच यातील संशयित इसमाला अटक करण्यात आलेली आहे। तर